थँक्स. कशाबद्दल? त्या कॉपी करणाऱ्याला मी मोकाट सोडलंय याची जाणीव तू मला करून दिलीस. सगळं काही पणाला लावून मी त्याला पकडलं. त्याला शिक्षा तर झालीच, पण माझं नुकसान टळलं. त्याबद्दल पण मेघनाला तू वाचवलंस, हा मुद्दा उरतोच. सो त्यासाठी माझ्याकडून थँक्स. याला कल्पनाही नसेल की मेघनाच्या आयुष्यात अजूनही तिचं प्रेमच सगळ्यात महत्वाचं आहे. काही म्हणालास? तुझं पेंटिंग घरी सगळ्यांना खूप आवडलं, पण त्याच्या खाली मेघना अशी सही होती. आदित्य, थोडं बोलू? मनाच्या खूप आटलं. बाय ऑल मीन्स. पण आपलं हे बोलणं आपल्या दोघातच राहायला हवं, आणि त्याबद्दल तू कुठलाही गैरसमज करून घेणार नाहीस असं प्रॉमिस हवंय मला. माझा शब्द आहे. तू शब्द दिलायस म्हणून, आणि रात्र पहिल्याच भेटीत तुझ्यातला सच्चेपणा, तुझ्यातलं संतुलन लख्ख दिसलं मला, म्हणून सांगतो आदित्य. अरे मी एक आर्टिस्ट आहे. रंग, रेषा, ताल, लय हेच विश्व आहे रे माझं. तुला माहितीये एखादी कलाकृती परिपूर्ण कधी होते? प्रत्येक गाण्याचा, प्रत्येक चित्राचा, प्रत्येक शिल्पाचा एक संतुलन बिंदू असतो. तो एक बिंदू अख्खी कलाकृती तोलत असतो. तो गवसला तर लय गवसते, नाहीतर सगळं संपून जातं, सगळं. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचा सुद्धा एक संतुलन बिंदू असतो रे. कुणाला तो गवसतो, कुणाला गवसत नाही. पण तुला तो गवसलाय, म्हणूनच तर पहिल्याच भेटीत तू मला आपलंसं करून घेतलंस ना. तुझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाभोवती तुझ्या प्रेमाचं, तुझ्या स्नेहाचं एक उबदार कवच असणार, हे त्या पहिल्याच अनुभवावरून मला जाणवलं. मे बी म्हणूनच मला ते चित्र तुला गिफ्ट द्यावंसं वाटलं. पण त्यानंतर आपण भेटलो तेव्हा मेघना तुझ्यासोबत होती. युअर वाईफ. गो अहेड. आय अंडरस्टँड. मेघना, उभं आयुष्य घडवलंय रे तिनं माझं. विरघळणारा वारा होतो मी. तिनं मला शिडात भरलं आणि माझं गलबत वळणाला लावलं. माझं काय रे, या दोन हातांनी अख्खं आयुष्य कवेत घ्यायला निघालो होतो मी. तिनं मला फोकस केलं, चित्रकलेवरती कॉन्सन्ट्रेट करायला लावलं. भटका फकीरच होतो मी. पण घरट्याचं महत्व मेघनानं मला पटवून दिलं. माझ्या वेडेपणाला दुमड घालत हळुवारपणे शहाणं केलं रे तिनं मला. मी कसा विसरू यार तिला. पण नियतीनं आमच्या नशिबात ताटातूटच लिहून ठेवली होती. खरं सांगू आदित्य, प्रेम करणाऱ्याला प्रेम करणाऱ्या एका क्षणात ओळखू येतो या. आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो, त्याच व्यक्तीवर समोरचाही तितकाच मनापासून प्रेम करतो, हे जेव्हा कळतं ना, तेव्हा विजेचा लोळ कोसळल्यासारखं होतं अक्षरशः. तो माझ्यावरही कोसळला, पण तुझ्यावरही. पण कितीही झालं तरी आता मी तिचा भूतकाळ आहे आणि तू तिचं वर्तमान.
तिच्या आयुष्यात परत येण्याचा अधिकार आता नाहीये मला. ते चित्र नियतीनं कधीच रेखाटून ठेवलंय तिच्या मर्जीनुसार. आता स्वतःचं पाऊल वळवून दुसऱ्या दिशेला निघून जाण्याशिवाय दुसरं काहीच हातात नाहीये माझ्या. पण मनापासून सांगतो आदित्य, या एका गोष्टीचं निश्चित समाधान आहे मला की तुझं सुद्धा माझ्या इतकंच जीवापाड प्रेम आहे तिच्यावर. आणि तिचं डेस्टिनी नोज द बेस्ट. आपली मात्र ही शेवटची भेट. वी वर डेस्टाईन टू मीट, सो वी मेट. पण ठाऊक नाही पुढच्या वळणावर काय असेल. टेक केअर माय डिअर. कोण आहे? माई, काय ग? ये 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 आत ये. बोला. हा म्हणजे ऍक्च्युली विचारायचं होतं. विचार की मग. माई, म्हणजे नीट सांगता नाही येते मला. तुम्हाला कदाचित थोडं अबस्ट्रॅक्ट वाटेल हे. कळेल मला. सांग काय ते. माई, हं. कधी कधी की काहीतरी आय मीन मिळालेलं असतं आपल्याला, पण ना आपण ते स्वीकारलेलं नसतं. इनफॅक्ट नाकारलेलंच असतं. आणि मग ते आपल्यापासून दूर जाते हे कळल्यावर भीती वाटायला लागते. हा, आता ह्याचा अर्थ कसा लावायचा माई? अगदी सोपा आणि सरळ अर्थ याचा बाळा. जी गोष्ट आपण नाकारत असतो ना, ती खरं तर आपल्याला हवी असते. आणि आपला नकार हा त्या गोष्टीला नसतो. ती गोष्ट आपल्याला हवी आहे ना, ह्याची कबुली आपण आपल्या मनाला देत नसतो. अमित आणि विजयाचं असंच तर झालं. म्हणजे काय व्हायचं, विजया अर्चूची मैत्रीण ना, ती यायची का आमच्या घरी नेहमी. आणि मग हळूहळू विजयाची आणि अमितची मैत्री झाली. आमच्या कधीच लक्षात आलं होतं, पण ती दोघं ना आपण त्या गावचेच नाहीत असं आम्हाला दाखवत होते. आम्ही मित्रच आहोत, आमच्यात मैत्रीच आहे असं आम्हाला सांगायचे. एक दिवशी मज्जाच केली मम्मी. काय? अमितला सरळ सांगून टाकलं विजयाच्या लग्नाचं बघतायत म्हणून. मग काय, घाबरगुंडी गेले कामात ना. तिसऱ्या दिवशी डिक्लरेशन घरात, विजया मला आवडते. ते गाणं आहे ना, ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, तसंच काहीच. आपल्यात मैत्री आहे, पण त्याचं प्रेमात रूपांतर कधी झालं ह्याचा त्या दोघांनाच पत्ता नव्हता. सगळी मज्जा. पण काय ग,
हे सगळं तू का मला विचारतेस? मी असं काही नाही, अगदी सहजच. माई, मी चहा ठेवते, आलेच. चला घे ती. अगं थांबा ना, सगळं मी आणतो ना. अगं मी आणतो. अरे नको अमित दादा, तू आमच्या सोबत भाजी आणायला आलास ना, हेच खूप झालं आम्हाला. चला. सावकाश. हे मस्त मिळाल्या नाही भाज्या. खरंच. हो, आणि ना मी ना कलिंगडाचा ज्यूस पण करणार आहे. ए पण पुढच्या वेळेस ना आपण मेघनालाच पाठवूयात, नाहीतरी आता तिची परीक्षा संपलेली आहे. हा, जरा जबाबदारीची जाणीव नको का व्हायला ती. मेघनाला बोलले की लगेच तिने शिव्या घातल्या म्हणून मी पडले. मम्मी, आई गं, विजय अगं उद्या आम्ही सांगत होतो ना मी सगळ्या पिशव्या उचलू नको म्हणून. अरे मी व्यवस्थित चाललेले, त्या मेघनाच्या नावाने शंख केला ना, तर तिने शिव्या घातल्या, तिथून तुम्ही पडले. आई गं, हसू नकोस तू. अगं तिने शिवाय काय, तू तलवार काढायचीस ना. आम्ही दादा. बरं, बरं. आई गं. हळू 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 हात दे. आई गं. हळू 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 नको नको आई गं. हळू आई गं. ओरडू नकोस, चुप. हळू चल. सावकाश सावकाश. आई गं. आम्ही दादा नी. हळू आई गं. हळू. आई गं. माई. अगं ओरडू नकोस ना गं. माई. अगं अरे दुखतंय ना अमित दादा. हसू नको. लागे. हळू 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 हळू. कुठे गेले सगळे? काय? आई गं. हळू बस इथे, बस आधी बस. अमित दादा थांब ना, तुला कळत नाहीये. तू पड मग कळेल तुला. बस कसं बस होतंय. बस मग असं काय करतोय रे? थांब जा. आई गं, बस. दुखतंय ना. चुप, ओरडाडी करू नकोस. काय झालं? काय वर ठेव. ओरडू नकोस. एक मिनिट एक सेकंड थांब. काय तू? हो बस हसू नको. बस. शांत, तू शांत हो जरा. हळू लाव, विजय, हळू लाव. एकदम हळू लावते. तू शांत हळू लाव, एकदम हळू लाव. हळू लावा. अगं थांब ना, लावू हात दे तिला. नाही लावलेला अजून. शांत. तू ओके, हळू ओके, लाव. ओके. आई गं, आई. काही नाही झालं. आई गं, ओके. आई. ठीक आहे. बापरे. माई राणे काकूंकडे गेल्यात ताई. हिला आत्ताच जायची काही गरज होती का राणी काकूंकडे? बोलव ना तिला राणी काकूंकडून. बोलत आई गं, आई गं. तुला बरं वाटेल आता, एवढं ओरडू नको. अगं विजय, तुला काही कळतंय का? अर्चू बास, आता फटका हवाय का तुला? किती ओरडतेस तू? तू जा रे इथून. अरे. तुला काहीच वाटत नाहीये मला इतका लागलाय तर. नुसता हसतोय मगाचपासून. पण माझ्या बाळाचा कसा मुरगळला, व्यवस्थित येत होतो ना गं आपण तिथून. मग आता सतीशचं कठीण आहे आता सगळं. असं कसं मुलगा? तू जा ना इथून. तू काय तिथे? आई गं. बरं, आपण जरा शेकूया म्हणजे. बाई हळू हळू कर तू. नक्की हळू. हा. तुला कळत नाहीये का? मगाचपासून सांगते ना, गरम पाणी आहे ना ते. हळू कर. आदित्य, वाट बघत होते तुझीच. कधी कधी वाट पाहण्याचं आयुष्य होऊन गेल्यासारखं होतं नाही. आदित्य, खरंच कोणीतरी कोणाची तरी खूप आतुरतेने वाट पाहतं आणि दुसरंच कोणीतरी येऊन त्या वाट पाहणाऱ्याचा हात धरून निघून जात. मग ज्याची वाट पाहिली काय झालंय? एकाच सत्याकडे रोज नव्याने पाहतोय मी. मला सांगशील का प्लीज काय झालंय? कॉलेजला गेलो होतो ना तुझी पुस्तकं परत करायला. हं. तिथे कोणीतरी भेटलं मला. तुझा आदित्य.
गोष्ट तीच, तिघांचीच. पण आज त्याच्याशी बोलताना पुन्हा नव्याने दिसली मला. आज पहिल्यांदाच इतकं बोललो आम्ही, आणि कदाचित शेवटचं. कारण तो म्हणाला तसंच, आयुष्याच्या पुढच्या वळणावर नियतीने आपल्या प्रत्येकासाठी कोणती दिशा कोरली आहे ते तिलाच माहिती. तिलाच, नियतीला आणि मेघनाला. आदित्य रागावलाय माझ्यावर. खूप हर्ट झाला असणार तो. आणि का पुन्हा पुन्हा येत आहेत दोघं एकमेकांसमोर? काय बोलले असतील ते एकमेकांविषयी? आदित्यनं सांगितलं असेल का तुला की आमच्या दोघात किती अवघड आणि नाजूक आहे हे सगळं? आदित्यनं अदूला माझा अदू म्हटल्यावर माझ्या मनात एकदम सर्र का झालं? आणि आदित्यचा अबोला इतकं जीवघेणा का वाटतोय मला? आई, आई कुठे आहेस ग तू? तुझ्या कुशी चिरून खूप रडावंसं वाटतंय ग मला. पण कुठे आहेस तू? कोणीच नाही येत माझं. आई, मेघना, अगं हो 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 मीच आहे. इथे का अशी येऊन बसलीस तू? नाही काही नाही. इतकं रडू येतंय? नाही. मेघना, असं भरल्या घरात रडायचं नसतं बाळा. एकटं वाटतंय? आईची आठवण येते? मेघना, तुला असे न सांगता निघून गेले म्हणून दुखावलीस ना, रागवलीस ना? अगं पण बाळा, आई बाबा जे काही करत असतात ना ते फक्त मुलांसाठीच करत असतात. वेड्यासारखी वागतात. पण अशा वेळी मुलांनीच थोडं मोठं होऊन त्यांना समजून घ्यायचं असतं. आई, ए, असं रडायचं नाही, सांगितलं की नाही? हे बघ, आईचा फोन येईल आणि दोघे लवकरच भेटायला येतील तुला, हो की नाही? माई,
त्यांना नकोशी नाही ना हो झाले मी. ए वेडाबाई, असं काहीतरी नाही हा बडबडायचं. अगं इतकी गोड गुणी बाळेस तू. हं? का कुणाला नकोशी होशील तू? हं? चल शांत हो, शांत हो.